आगामी कार्तिक शुद्ध एकादशी यात्रेनिमित्त पंढरपुरात सुमारे 8 ते 10 लाख भाविक दर्शनासाठी येणार असल्याने प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। भाविकांची सुरक्षितता व वाहतूक व्यवस्थापन सुकर ठेवण्यासाठी दिनांक 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर वाहन प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे। हा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी जारी केला असून दिनांक 27 ते 31 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत तर दिनांक 1 ते 5 नोव्हेंबर या कालावधीत 24 तास वाहन बंदी लागू राहील। या काळात श्रीकृष्ण मंदिर चौफाळा ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पश्चिम द्वार तसेच महाद्वार परिसरात कोणतेही दुचाकी, चारचाकी किंवा इतर वाहने चालवणे व पार्किंग करणे पूर्णतः बंद राहील। यात्रेदरम्यान मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी होत असल्याने रस्ते अरुंद होतात व अपघाताची शक्यता वाढते। त्यामुळे गर्दी नियंत्रण, दर्शन रांगा सुरळीत ठेवणे आणि सुरक्षता सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। शासकीय सेवा, अत्यावश्यक सेवा तसेच मंदिर परिसरात राहणारे किंवा काम करणारे व्यक्ती यांना पोलीस प्रशासनाकडून पास मिळाल्यास वाहन वापरण्याची परवानगी राहील। पास धारकांना वैयक्तिक कारणासाठी वाहन वापरण्यास मनाई असेल व सर्व वाहनांचे पार्किंग ठरवून दिलेल्या जागेतच होणे बंधनकारक राहील। भाविकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था पंढरपूर नगर परिषदेकडून केली जाणार आहे। व्यावसायिकांच्या माल वाहतुकीसाठी पोलीस प्रशासनाशी चर्चा करून ठराविक वेळ निश्चित केली जाईल। राजशिष्टाचार पात्र व दिव्यांग भाविकांसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मार्फत पर्यावरण पूरक वाहनांचे ने-आण व्यवस्था केली जाणार आहे। प्रतिबंधित क्षेत्रात अनधिकृत वाहन आढळल्यास वाहन जप्त करून पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात येईल व मोटर वाहन कायदा 1988 अन्वये दंडात्मक कारवाई केली जाईल। दंडाची रक्कम वसूल झाल्याशिवाय वाहन कार्यमुक्त करण्यात येणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्याकडून करण्यात आली आहे।